जय श्रीराम मंडळी, मी सचिन पवार आणि आज आहे रामनवमी. तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज रामनवमी निमित्त आपण मुंबईतील सर्वात जुनं प्रभू श्रीरामाचं मंदिर पाहणार आहे. ज्या मंदिरामुळे तिथल्या मुंबईतील एका रेल्वे स्टेशनला राम मंदिर हे नाव भेटलं. तर मंडळी, वेळ न दवडता आपण चला माझ्यासोबत, आपण राम मंदिर, रेल्वे स्टेशन आणि प्रभू श्रीरामाचं मंदिर हे दोन्ही पाहूया. या माझ्यासोबत. तर मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा जय श्रीराम. हे राम मंदिर रेल्वे स्टेशन आहे, जे वेस्टर्न रेल्वेवर आहे. हे तुम्हाला जोगेश्वरी आणि गोरेगावच्या मध्ये स्टेशन बनवलंय. तर मंडळी, हे ट्रेन येतं ते पाहू शकता तुम्ही. हे स्टेशन 2016 रोजी बनवलेलं आहे. पूर्वी ते स्टेशन नव्हतं 2016च्या आधी. 2016ला एक स्टेशन झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. या स्टेशनचा इतिहास असा आहे, या रेल्वे स्टेशनचा. ह्या रेल्वे स्टेशनला लागूनच एक जुनं पुरातन राम मंदिर आहे, त्यामुळे या स्टेशनला राम मंदिर असं नाव दिलं. ते राम मंदिर स्टेशन आहे. चला आता आपण राम मंदिर पाहूया, भगवान श्रीरामाचं दर्शन घेऊया. तर मंडळी, आपण आता राम मंदिराकडे चाललेलो आहोत. राम मंदिर रेल्वे स्टेशन पासून आहे. हे मंदिर अवघ्या एक चालत 5 मिनिटाच्या अंतर. चला या माझ्यासोबत. तर तुम्ही पुढे पाहू शकता राम मंदिर देवस्थान गोरेगाव. इथे जे राम मंदिर. ऊन खूप आहे, उन्हामध्ये बी स्टेशन पासून चालत आलेले. जवळ आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर म्हणून चालत आलो. पोहोचलोय आपण. तर मंडळी, हे राम मंदिर स्टेशन जवळ असलेलं राम मंदिर हे 200 वर्ष जुने. आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन वगैरे घेऊया या माझ्यासोबत. ही आपण फुलं घेतलेली आहे, मंदिर आहे. तर मंडळी, आपण फायनली राम मंदिरात आलेलो. हे मंदिर सांगितलं जातं 400 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे. तर असं राम मंदिर स्टेशनच्या अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. खूप छान असा परिसर आहे. इथे रामनवमीला मोठा उत्सव भरला जातो. ही इथली सर्व जी व्यवस्था आहे ती श्रीराम मंदिर देवस्थान गोरेगाव यांच्याकडून केली जाते. इथे सोमवंशी पाठारे क्षत्रिय ज्ञान बांधवांनी ह्या मूर्ती इथे स्थापन केलेल्या आहेत. आणि इथे 1897 पासून राम जन्मोत्सव साजरा केला जातो. असे मुंबईतील खूप जुनं असं हे राम मंदिर आहे. मंडळी, हे मंदिर आहे. हा सभा मंडप पाहू शकता तुम्ही. इथे नंदी महाराज आहे, गणपती बाप्पा आणि आतमध्ये महादेवाचं पिंड आहे. तर मंडळी, हे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांची मूर्ती इथे विराजमान. खूप सुंदर आणि सुबक पाहू शकता तुम्ही. जय श्रीराम. इथे समोरच मारुती रायाची मूर्ती आहे. बजरंग बली की जय. जय श्रीराम मंडळी. त्यातून राम मंदिराच्या जवळील गोरेगावमध्ये असणाऱ्या राम मंदिरामध्ये आलो. तर हे राम मंदिराचे पुजारी आहेत. आपण यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊया. जय श्रीराम महाराज. तर आपलं नाव काय महाराज? माझं नाव प्रथमेश परडे गुरुजी आहे. मी साधारण 15 वर्षापासून या मंदिरामध्ये मुख्य आचार्य म्हणून हे सांभाळत आहे. विशेष आपल्या सगळ्यांना रामनवमी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या राम मंदिर देवस्थान, राम मंदिर स्टेशनच्या जवळच, ज्याच्यामुळे राम मंदिर स्टेशन, राम मंदिर रोड असं हे सगळं ओळखलं जातं, ते हे श्रीरामचंद्राचं मंदिर आहे. साधारणतः 130 वर्षापूर्वी या मंदिराची जीर्णोद्धार झाला आणि या मंदिराला रामनवमी उत्सव सुरू झाला. यावर्षी रामनवमी उत्सव हा 130वा रामनवमी उत्सव आपलं राम मंदिर देवस्थान करत आहे. आणि या वर्षात आपल्याकडे गुरुवारच्या दिवशी आपल्याकडे रामनवमी उत्सव आपण थाटामाटात करणार आहोत. सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत शासनाकडनं पूजा असते, संस्थानाकडनं. त्याचनंतर 11 ते 1 वाजेपर्यंत रामांचं कीर्तन सेवा, रामाचं झुलन सेवा आणि त्याच्यानंतर सायंकाळी 4 वाजल्यापासून विविध भक्तिसंगीतांचे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत. आणि विशेष त्या दिवशी सांगायचं झालं तर रामनवमीचा एकमेव दिवस वर्षातून एकदा, ज्या दिवशी आपण गर्भगृहामध्ये, म्हणजे तुम्ही अगदी रामाच्या जवळ जाऊन रामाचं दर्शन जे आहे ते आपण घेऊ शकतो. ते बाकी वर्षभर जाता येत नाही. त्याच्यामुळे सुद्धा आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं आणि आपलं जीवन जे आहे ते धन्य करावं. श्रीराम जय राम, जय जय राम, जय श्रीराम. जय श्रीराम. तर मंडळी, तुम्हाला या मंदिरात यायचं असेल तर तुम्ही राम मंदिर स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर इथे येऊ शकता, दर्शन घेऊ शकता. हे मंदिर सकाळी 6 वाजता उघडते, रात्री 9 वाजेपर्यंत चालू असते. मध्यंतरी 12:30 ते 3 बंद असते. तर ह्या मंदिरात येऊन तुम्ही रामनवमीचा उत्सव पाहू शकता, प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊ शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा मला. माझा चॅनल आमचा महाराष्ट्र चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चला मंडळी, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला जय श्रीराम.